आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। काँग्रेस नेत्या संगीता तिवारी काँग्रेस सोडणार, शहराध्यक्षांच्या मनमानीला कंटाळून काँग्रेस सोडणार, संगीता तिवारी यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरमधील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचं बंड शमलं, कौलव जिल्हा परिषदेत महायुतीकडून डोंगळेंच्या मुलाला उमेदवारी देणार, हसन मुश्रीफांनी दिलेल्या शब्दानंतर डोंगळेंचं बंड शमलं। कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, भारतीय आरोग्य यंत्रणा सतर्क, देशात सध्या 257 सक्रिय कोरोना रुग्ण। अहमदाबादमधील चांदोला परिसरात बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाई, बांगलादेशी लोकांनी अतिक्रमण केलेल्या भागावर मोठी कारवाई। टेलिकॉम कंपन्यांना कोर्टाचा दणका, थकबाकी माफीची याचिका फेटाळली, वोडाफोन, आयडिया, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेससह बाकीच्यांना दिलासा नाहीच। स्टेट बँकेकडून मुदत ठेवींवरील व्याजदरात 0.20% कपात, स्टेट बँकेकडून 2 महिन्यात दुसऱ्यांदा ठेवींवरील व्याजदरात कपात। 2400 निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचा 80 कोटी रुपये थकले, 2023 पासून कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची रक्कम थकीत, महामंडळाची आर्थिक स्थिती अडचणीत, अधिकाऱ्यांची माहिती। सीबीएसई शाळांमध्ये शुगर बोर्ड, विद्यार्थ्यांमध्ये टाईप 2 मधुमेह होण्याच्या प्रमाणात वाढ, विद्यार्थ्यांमधील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याची खबरदारी। आरटीओ अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या, 159 मोटर वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती।